हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट म्हणजेच MS सेट हा एक्झाम दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत कंडक्ट केला जातो. यावर्षी हा एक्झाम थोडासा लेट कंडक्ट केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामागे काही कारण आहेत, ते कारण आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. फ्रेंड, आजचं लेसन MS सेट एक्झाम 2026 संदर्भात आपण प्रोव्हाइड करत आहोत. हे लेसन पूर्णपणे पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. जर तुम्ही महाराष्ट्र सेट एक्झाम 2026 संदर्भात प्रिपरेशन करत असाल तर त्या एक्झाममधील पेपर फर्स्ट संदर्भात एक नवीन बॅच आपण सुरू करणार आहोत. त्यामध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो. तो सिलेबस कंप्लीट करण्यासाठी जवळपास 240हून अधिक व्हिडिओ लेक्चर प्रोव्हाइड केले जातात. त्यामार्फत पेपर फर्स्टचे 10 युनिट कन्सेप्च्युअल वेनी पूर्णपणे आपण कव्हर करतो. त्यानंतर त्या संदर्भात प्रॅक्टिससाठी डेमो किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर देखील प्रोव्हाइड केले जातील. एक्झामिनेशन आधी यामार्फत प्रॅक्टिस देखील करून घेतली जाते. म्हणजे तुमची जी मिस्टेक्स असतात त्या मिस्टेक कमी होतात, अल्टिमेट तुमचा स्कोअर वाढतो. या कोर्समध्ये जो तुमचा पेपर फर्स्ट आहे तो डिटेलमध्ये कव्हर करून दिला जातो. फ्रेंड, या संदर्भात पूर्णपणे इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011362082. यावर मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, त्यानंतर योग्य वाटलं तर कोर्स जॉईन करू शकता. नवीन बॅच आपली 15 मार्च 2026ला सुरू होत आहे. यादी देखील आपल्या बॅच सुरू झालेल्या आहेत. नेक्स्ट बॅच 15 मार्च 2026ला सुरू होईल. इन्फॉर्मेशनसाठी या नंबरला मेसेज करा, व्हॉट्सअपवर इन्फॉर्मेशन पहा, त्यानंतर योग्य वाटलं तर डेफिनेटली जॉईन करू शकता. या कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी 90+ देखील स्कोअर केलेला आहे. म्हणजे पाहू शकता 2025 मध्ये 90हून अधिक स्कोअर विद्यार्थ्यांनी केलेला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी 80% पेक्षाही जास्त पर्सेंट मिळवलेले आहेत पेपर फर्स्टमध्ये. म्हणजे इतका स्कोअर तुम्हाला पेपर फर्स्टमध्ये करता येऊ शकतो. फक्त प्रॉपर वेने कोर्स फॉलो केला पाहिजे. ठीक आहे ना. प्रॉपर वेने स्टडी केला तर अवघड असं काहीच नाही आहे. फ्रेंड, इन्फॉर्मेशनसाठी व्हॉट्सअपला मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, त्यानंतर योग्य वाटलं तर कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे ना. व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. तर फ्रेंड, हे पहा, महाराष्ट्र सेट एक्झाम 2026 हा एक्झाम यावर्षी लेट होईल या संदर्भात एका वृत्तपत्राने इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यामध्ये काही कारणं सांगितलेली आहेत एक्झाम लेट होण्याची, ते आपण या ठिकाणी पाहूया. तर फ्रेंड, हे पहा, यावर्षी जून महिन्यापर्यंत सेट एक्झाम होऊ शकतो अशी एक्सपेक्टेड डेट आपल्याला पाहायला भेटली होती. पण या ठिकाणी सेट एक्झामिनेशन संदर्भात जे पण निर्णय होतात ते निर्णय घेण्यासाठी या ठिकाणी ऑथोराइज पर्सनच अवेलेबल नाही आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर जे महत्त्वाचे पदं आहेत सेट डिपार्टमेंटमधले तेच आत्ता वॅकंट आहेत. जसं आपण जर पाहिलं तर याआधी सेट विभागाचे जे प्रमुख होते त्या प्रमुखांनी राजीनामा दिला होता. ठीक आहे ना. मध्ये प्रॉब्लेम झाले बघा, काही इश्यू झाले एक्झामिनेशन संदर्भात, त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर पुन्हा एक प्रमुख उभारले गेले, त्यांनी देखील राजीनामा दिलेला आहे. पण आत्ता सध्या जर पाहिलं तर आत्ता सेट विभागावर प्रमुख म्हणून काम करण्यासाठी कुठलाही व्यक्ती अवेलेबल नाही आहे. म्हणजे निर्णय घेणार कोण असा प्रश्न आहे. ठीक आहे ना. सेट एक्झाम घ्यायचा तर सेट एक्झाम संदर्भात निर्णय घेण्यासाठी, त्याला मान्यता देण्यासाठी कोणतरी प्रमुख हवा आहे. तो प्रमुखच आत्ता त्या ठिकाणी अवेलेबल नाही आहे. 2 प्रमुख याआधी होऊन गेले, दोघांनाही राजीनामा दिलेले आहेत. आत्ता एकही जण अवेलेबल नाही आहे. ठीक आहे ना. मग राजीनामा देण्यामागं वेगवेगळे कारणंही असू शकतात. जसं की आत्ता मध्यंतरी पेपर फुटीचा इश्यू झाला पहा. ठीक आहे ना. तो पेपर फुटीचा इश्यू झाला. काही जणांना त्यांनी म्हणजे पोलिसांनी पकडलं होतं आणि पकडल्यानंतर त्यांनी कबुली दिली की आम्ही पेपर फोडला. ठीक आहे. अशा केसेस काय झाल्या सेट डिपार्टमेंट संदर्भात. तर त्यानंतर 2 जण म्हणू शकतो की ऑथोराइज पर्सन म्हणून सेट विभागाचा कारभार सांभाळत होते, पण त्यांनीही राजीनामा दिलाय. मग आत्ता सध्या कोणीही अवेलेबल नाही आहे. या केसचा इम्पॅक्ट असू शकतो किंवा दुसरे कारण असू शकतं. पण जोपर्यंत ऑथोराइज पर्सन एखादा त्या ठिकाणी चेअरवर बसत नाही तोपर्यंत सेट विभाग एक्झामबद्दल कुठलंही अपडेट आत्ता सध्या देत नाही आहे. ठीक आहे ना. कारण म्हणतो ना आपण की सेट विभागाचा कारभार सांभाळण्यासाठी असा वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी आत्ता कोणी उपलब्ध नाही आहे. त्यामुळे कदाचित सेट एक्झाम लेट होऊ शकतो. जोपर्यंत त्या ठिकाणी चेअरपर्सन बसत नाही तोपर्यंत नोटिफिकेशन येणं पॉसिबल नाही आहे. नोटिफिकेशन आल्यानंतर जवळपास एक्झाम कंडक्ट करण्यासाठी 4 महिने लागतात, हे लक्षात घ्या. ज्या वेळेस नोटिफिकेशन येईल त्यानंतर 4 महिन्यांनी एक्झाम कंडक्ट होईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक पॉईंट तर कळतोय की एक्झाम होण्यासाठी आणखी
खूप वेळ आहे. ठीक आहे. अनेक विद्यार्थी फ्रिक्वेंटली मेसेज करतात की सर एक्झाम कधी होईल. आन्सर नाही आहे, कारण चेअरपर्सनच नाही आहे. ठीक आहे ना. याआधी देखील तुम्हाला मी मागच्या आठवड्यामध्ये एक व्हिडिओ प्रोव्हाइड केला होता. त्यावेळेस पण हेच सांगितलं होतं की सेट एक्झाम कधी होईल याचं आन्सर युनिव्हर्सिटीकडे नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे एक्झाम होणार, पण कधी होणार हे नाही सांगता येते. ठीक आहे ना. थोडंसं लेट होईल, 6 महिने होतील, 7 महिने होतील, त्यापेक्षा लेट होणार नाही, पण एक्झाम होईल. ठीक आहे ना. सो जो अभ्यास करत आहे तो निश्चिंत वेळेने अभ्यास करत राहा. ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल त्यावेळेस आपण स्पीड अभ्यासामध्ये पकडणारच आहोत, पण तोपर्यंत एक रिलॅक्स वेने जो पण आपला स्टडी चाललेला आहे तो आपण केला पाहिजे. एक्झाम होईल त्यावेळेस आपण क्वालिफाय झालो पाहिजे, या अनुषंगाने अभ्यास करा. कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, आत्ता एक्झाम झाल्यानंतर जो नेक्स्ट एक्झाम होईल त्यामध्ये कदाचित नवीन सिलेबस असेल आणि ऑनलाईन मोडने पण असू शकतो. ठीक आहे. ऑफलाईन मोड ते बंद करू शकतात. मग या दोन गोष्टी एक्झामिनेशनमध्ये चेंज होतील. मेजॉरिटी पार्ट एक्झामचा चेंज होईल यामुळं. म्हणून आत्ता हा शेवटचा चान्स आहे असं पकडा आणि प्रॉपर वेने अभ्यास करा. आपल्याला क्वालिफाय व्हायचं आहे, या वेने अभ्यास करणं अपेक्षित आहे. जो पण चेअरपर्सन येईल तो अपडेट करील, नोटिफिकेशन प्रोव्हाइड करेल, त्यानंतर एक्झाम होईलच. ठीक ना. पण आत्ताच्या अपडेटनुसार सेट एक्झामचा निर्णय घेण्यासाठी कोणीही अवेलेबल नाही आहे. आता या संदर्भात पुणे युनिव्हर्सिटीने लवकरात लवकर काहीतरी ॲक्शन घेतले पाहिजे. लवकरात लवकर एक्झामचा जो मार्ग आहे तो मोकळा केला पाहिजे. विद्यार्थी फ्रिक्वेंटली अभ्यास करत आहेत. ठीक आहे. कंटिन्युअस वेने स्टडी चालू आहे. लवकर एक्झाम कंडक्ट केला, विद्यार्थ्यांचं म्हणू शकतो जो अभ्यास आहे तो प्रॉपर वेने झालेला असतो. एक रिलॅक्स वेने विद्यार्थी एक्झाम देतात. पण एखादी गोष्ट खूप जास्त ताणली तर त्या ठिकाणी ज्या पण गोष्टी विद्यार्थ्यांनी वाचलेल्या आहेत त्या कुठे ना कुठे विद्यार्थी विसरतात. पण फक्त या ठिकाणी एक लक्षात ठेवा, एक्झाम कधी येऊ आपल्याला कंटिन्युअस वेने अभ्यास करायचा आहे. डेली आपल्याला सेट एक्झामचा अभ्यास करायचा आहे. एक्झाम होईलच हे लक्षात ठेवायचं. अनेक विद्यार्थी म्हणतात आणखी नोटिफिकेशन्स नाही. ठीक आहे, रिलॅक्स ठेवून द्या सर्व, पुन्हा आपण अभ्यास करू, ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल त्यावेळेस पाहू. असं करू नका. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. फ्रिक्वेंटली कन्सिस्टंट वेने अभ्यास केला तर कुठं ना कुठं क्वालिफाय होण्याचे चान्सेस वाढतात. अल्टिमेट तुमचा स्कोअर खूप जास्त वाढतो. ठीक आहे ना. पेपर फर्स्टमध्ये 92 स्कोअर करणं ही एक डिफिकल्ट गोष्ट आहे, पण विद्यार्थ्यांनी करून दाखवलेलं आहे. अनेक विद्यार्थ्यांनी 80+ स्कोअर केलेला आहे. 20-25 विद्यार्थी त्यांनी 80+ पेपर फर्स्टमध्ये स्कोअर केला आहे. यासाठी अभ्यास करावा लागतो. कंटिन्युअस वेने, कन्सिस्टंट वेने सर्व गोष्टी फॉलो कराव्या लागतात. डेफिनेटली स्कोअर होतो आणि क्वालिफाय माणूस होऊन जातो. वर्षानुवर्ष अभ्यास करण्यापेक्षा यावर्षी आपल्याला एक्झाम क्वालिफायच करायचा आहे, यावेळी अभ्यास करा. मागचे जे पण दिवस वाया गेलेत ते सोडून द्या, पण पुढचे दिवस आपल्या हातामध्ये हे लक्षात ठेवा आणि प्रॉपरने अभ्यास करा. बाकी सेट एक्झाम कधी होईल हे आत्ता तरी सांगणं पॉसिबल नाही आहे. जोपर्यंत चेअरपर्सन त्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत थोडंसं अवघड आहे. ठीक आहे ना. तर वरिष्ठ अधिकारी ज्यावेळेस उपलब्ध होतील त्यानंतर आपल्याला बाकीच्या गोष्टी कळतील. तर फ्रेंड, याच कारणामुळं सेट एक्झाम थोडासा उशिरा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता या संदर्भात जे एक्झॅक्ट अपडेट आहे ते तुम्हाला मी नेक्स्ट आठवड्यापर्यंत कळवण्याचा प्रयत्न करेल. नेमकं सेट विभागामध्ये काय चाललं आहे हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल 1 ते 2 आठवड्यामध्ये. ठीक आहे, प्रॉपर वेने. बाकी ही जी न्यूज तुम्ही पाहताय ही एज्युकेशन वार्ता या वृत्तपत्रामार्फत न्यूज त्यांनी प्रोव्हाइड केलेली आजच म्हणजे 11 मार्च रोजी. ठीक आहे ना. लेटेस्ट अपडेट होतं तुम्हाला सांगितलं आहे. अनेक विद्यार्थी फ्रिक्वेंटली विचारत असतात की सर एक्झाम कधी होईल. तर एक्झाम कधी होईल हे युनिव्हर्सिटी पण सांगू शकत नाही. सिम्पल. पण होईल लवकरच एक्झाम. 5 ते 6 महिन्यामध्ये एक्झाम होऊ शकते. जून महिन्याच्या एंडिंगला पण होऊ शकते. फक्त डिपेंड आहे अधिकारी कधी उपलब्ध होतील त्यावर. ठीक आहे. तर फ्रेंड, जाता पुन्हा सांगाल, जर पेपर फर्स्ट संदर्भात कोर्स जॉईन करायचा असेल तर या नंबरला व्हॉट्सअपवर मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, त्यानंतर याच नंबरला पेमेंट करून कोर्स जॉईन करू शकता. बाकी जे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी देखील पूर्णपणे कोर्स अवेलेबल आहे. त्यांनी मेसेज करताना कॉमर्स कोर्स असा मेसेज करा. त्यांना कॉमर्स कोर्सबद्दल पण पूर्णपणे माहिती शेअर केली जाईल. आजचं लेसन संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.